14 डिसेंबर आम्हाला सुट्टी पण होती आणि दत्त जयंतीनिमित्त आज आम्हाला जायचं होतं उमरगा इथून 14 किलोमीटर अंतरावरती एक गाव आहे डिग्गी आणि होदलूर। कारण दत्त जयंतीनिमित्त आम्हाला गाणगापूरला जायची काही गरज नाही। आमचे ईश्वर महाराज श्री दत्तगुरू यांचे खूप मोठे भक्त आहेत आणि पुढं व्हिडिओमध्ये तुम्हाला कळेलच। घरामध्येच मला मोठा असं अख्खी एक रूमच मंदिर म्हणून त्यांच्यासाठी एकदम असं सुंदर मंदिराच्या स्वरूपामध्ये असं त्यांना बांधून दिलेली आहे। रस्त्यामध्ये ट्रकचा ॲक्सिडेंट झालेला होता भरधाव वेगात। बघा या रस्त्याच्या कडेला जी पट्टी असते का नाही लोखंडाची, याच्यामुळे ट्रक जास्त काही खाली गेली नाही आणि विजेचा खांब होता त्यामुळे वाचली गेली। तिथं समोरच विहीर आहे बघा, विहिरीमध्ये गाडी गेली असती तर ड्रायव्हर पण गेला असता। निघालो पुढं, ते बघितल्यानंतर उमरगा गावामध्ये शहरामध्ये आल्याच्या नंतर थोडंसं पुढं आलं आणि तुम्हाला आत्ताच म्हणलेलं डिग्गी आणि होदलूर या अलीगड बेडगा एक नदी लागते, सगळी वाळून गेली होती, भरपूर पाणी इथं। थोडंसं पुढं गेल्यानंतर आमचे मामा ऊस तोडणीसाठी आले होते। मामापाशी जाऊन ऊस वगैरे खाल्लं, बोलणं वगैरे झालं आणि किती बघा सकाळी 6 वाजता आले होते म्हणे त्याने। वा, इथं जवळ पाणी असल्यामुळे, नदी जवळच असल्यामुळे विहीर इथं पिकं बघा किती हिरवेगार आहेत। आणि जात असताना रस्त्याच्या कडेला ऊसाच्या साईडला लोकांनी जुन्या साड्या बांधल्या होत्या। कारण याचा अर्थ असा आहे की जे रानडुकरं आहेत हे खास करून त्या शेतामध्ये जात नाही, त्यामुळे त्या साड्या बांधलेल्या आहेत। आत्ताच व्हिडिओमध्ये पाठीमागं मी आत्ता म्हणलेलं दत्त जयंतीनिमित्त बघा इथं मंदिराची किती एकदम मस्त मंदिर आहे आणि हे आमचे ईश्वर महाराज श्री दत्तगुरूंचे मोठे भक्त। तिथं जाऊन त्यांच्यापाशी जाऊन त्यांचं दर्शन वगैरे घेतलं आणि दत्त जयंतीनिमित्त प्रत्येक गुरुवारी त्यांनी महाप्रसाद करतात, लोकांना महाप्रसाद, आणि भरपूर लोक पण येतात तिथं। जाऊन भेटल्याच्या नंतर निघालो आम्ही वापस सनसेटचा आनंद घेत खराब रस्त्याचं पण आता काम चालू आहे। डुग निघालो आम्ही दोघेजण। थोडंसं पुढं आल्यानंतर मी आत्ताच सांगितलेलं मामा आमचे ऊसतोडीसाठी गेलेली। बघा कसं घर वगैरे घरदार सोडून राहावं लागतं, अवघड आहे, पैशासाठी काही पण करावं लागतं खेडेगावावर। पुढं आल्याच्या नंतर उमरगा शहर, तिथूनच यावं लागतं कारण त्याच्या व्यतिरिक्त रस्ता नाही पुढं जायला। गावाचं नाव आहे डिग्गी आणि होदलूर, उमरगा मार्गे जावं लागतं। येत असताना ककड्या खायच्या होत्या आम्हाला, करून फोन आला होता आमच्या मॅडम ककड्या घेऊन